ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या 6 मार्चच्या भागात प्रेक्षकांनो जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. म्हणजे प्रिया सुरुवातीला घरातल्यांचं लक्ष विचलित करते आणि जेव्हा ती तिचं ब्लड सॅम्पल चोरायला जाते, सायली अर्जुन तिच्यावरती पाळत ठेवून असतातच. पण ज्या क्षणी त्यांना खरे रिपोर्ट मिळतात त्या क्षणी ते हादरून जातात. पण परत एकदा शहानिशा करायची म्हणून दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन ते फक्त प्रियाचेच रिपोर्ट चेक करत नाहीत, तर सोबतच प्रतिमा रविराजनचे सुद्धा रिपोर्ट पाहतात आणि डॉक्टरांकडून एक मोठं सत्य उलगडतं. ते म्हणजे प्रियाचं ब्लड ग्रुप पाहता प्रिया रविराज प्रतिमाची मुलगी असूच शकत नाही. आता मात्र अर्जुन इतका तावतो आणि तो डायरेक्ट घरी येऊन तिच्यावरती चवताळतोच. त्यातच आता अस्मिताची दुखरी नस प्रियाला सापडले आणि प्रिया आता अस्मिताचा वापर करणार आहे स्वतःच्या फायद्यासाठी. पण आता हे कळलेलं सत्य अर्जुन रविराज प्रतिमासमोर कसा घेऊन येईल ते पाहणार आहोतच. भाग शेवटपर्यंत जरूर बघा. प्रिया गुपचूपच आता ते ब्लड चोरायला आलेली असते, पण ऐनवेळी चैतन्य अश्विनला तिथे पाठवतो. आता प्रिया अश्विनला धावत घेऊन येते. सायली अर्जुन तिच्यावरती बारीक नजर ठेवून असतातच, तिचा पाठलाग करतात. तेव्हा प्रिया अश्विनला सर्वच जण जिथे रंग खेळत असतात नेमकं तिथेच घेऊन येते. त्यानंतर अर्जुनला सायलीही तिथेच घेऊन येते. प्रिया अश्विनला, अश्विन प्रियाला रंग लावतात. त्यानंतर अश्विन प्रियासोबत मिळूनच खूप छान सुंदर असा डान्स करत असतो आणि सर्वजण त्यांच्यासाठीही टाळ्या वाजवतात. सर्वजण त्यांनाही चेअरअप करत असतात. इतक्यातच अर्जुनला सुद्धा सायलीसोबत डान्स करायचा असतो. ज्या क्षणी ते दोघेही डान्स करत असतात, चुकून अर्जुनची धडक लागते अश्विनला आणि अश्विन चिडत नाही, उलट तो बाजूला थांबतो. सायली अर्जुन इतके एकमेकांच्या त्या प्रेमाच्या रंगात बुडालेले असतात की त्यांना भानही राहत नाही. दोघेच खूप वेळ डान्स करतात आणि सर्वच जण कौतुकाने त्यांच्याकडे पाहत असतात, त्यांच्यासाठी टाळ्यासुद्धा वाजवतात. जेव्हा अर्जुन पुन्हा एकदा सायलीला रंग लावतो तेव्हा सायली त्याला म्हणते, अजून मला रंग इतका लावायची काय गरज होती? मी तर तुमच्या प्रेमाच्या रंगात केव्हाच बुडाले. अर्जुन सायलीला म्हणतो की बायको, तू अशीच माझ्यासोबत आयुष्यभर राहा. तेव्हा सायली नकळत अर्जुनला मिठी मारते. आता तिथे सर्वच जण असतात. त्या क्षणी ते दोघेही याचंही भान विसरलेले असतात की ते सगळ्यांसमोर आहेत. आता सर्वच जण जेव्हा टाळ्या वाजवतात, हसून त्यांना चिडवत असतात, तेव्हा मात्र ते दोघेही लाजतात. त्यानंतर घरातले सर्वजण एकत्रित येऊन जबरदस्त असा डान्स चालू करतात. म्हणजे प्रिया, अश्विन, चैतन्य, सायली अर्जुन, विमल सगळेच जण एकत्रित धमाल करत असतात. त्याच्या काही वेळानंतर आता प्रिया संधी साधते, पण प्रियावरचा CC कॅमेरा हटलेला नसतो. सायली अर्जुनची नजर बरं का. गुपचूप ते प्रियाचा पाठलाग करतातच आणि त्यांच्यासमोर एक इतके वर्ष लपलेलं गूढ सत्य येतं. कारण प्रिया गुपचूप तिचं जे ब्लड दिलं आहे ते चोरण्यासाठी आलेली असते. सायली अर्जुनला म्हणते की आता प्रियाचा काहीही उपयोग नाही आहे हे सगळं करून. अर्जुनही म्हणतो की स्टिकर काढून काय होणार आहे? आम्हाला ज्याचं सॅम्पल हवे होते ते तर केव्हाच लॅबमध्ये पोहोचला आहेत. सायली विचारते, 1 तासामध्ये आपल्याला रिपोर्ट्स मिळतीलच ना? तेव्हा अर्जुन सांगतो की मिळतीलच, नक्कीच मिळणार. आता कळेल आपल्याला ही प्रिया नक्की आहे तरी कोण. थोड्या वेळाने कल्पना अस्मिताला बोलवायला येते. सर्वजण रंग खेळत असतात. अस्मिताला तेवढंच बरंही वाटेल, परंतु अस्मिता सांगते की नाही नको मम्मा, मला खूप थकायला होतं आहे. मला तर काही खावं प्यावंसंच वाटत नाही, खूप अस्वस्थ वाटतं. तेव्हा कल्पना म्हणते की अगं, अशा वेळी हे असंच होतं. बरं तू ते पुस्तक वाच आणि तुला काहीही लागलं तर मला फक्त हाक मार, मी आहेच बाहेर. आता कल्पनाची नजर शोधते ते म्हणजे सचिनला आणि अस्मिताच्याच चांगलं लक्षात येतं. कमाल आहे. म्हणजे अस्मिताला इतकं डोकं कधीपासून आले तेच कळत नाही आहे. अस्मिता म्हणते की नाही आहे मम्मा, तो वॉशरूममध्ये सुद्धा नाही आहे. तुम्ही घरातले सर्वजण त्याच्यासोबत इतके वाईट वागताय ना की बिचाऱ्याला सतत रूममध्ये बसून राहावं लागतंय. उगाचच सणाच्या दिवशी याचा अपमान कशाला, म्हणून मीच त्याला बाहेर पाठवले. पण कल्पना तशीच तेथून निघून जाते. आता अस्मिता विचार करते, सचिनला मी पाठवले खरं, पण तो गेला कुठे असेल? अर्थात साक्षीकडे.
पण ही काय विचार करते, हां त्याच्या घरी गेला असेल, पण याने मला कॉल का नाही केला. जेव्हा ती स्वतःच फोन करते पण त्याचा फोन अचानक बिझी लागतो. आता काही वेळानंतर अर्जुन सायली दोघेही रूममध्ये येतात. अर्जुन इतका थकलेला असतो नाचून. सायली आता त्याला दटावते की हे काय येऊन लगेच बसलात, पटकन आंघोळ करून घ्या, नाहीतर हा रंग 3 दिवस तरी काही जाणार नाही. आता सायली खाली जाणार. अर्जुन अचानक हात पकडतो, मागे खेचतो, आपल्या समोर बसवतो. सायली वैतागून विचारते की आता काय. तेव्हा अर्जुन खरं तर रोमॅन्टिक मूडमध्ये असतो. तो म्हणतो की बायको, हा रंग खरंच किती ॲट्रॅक्टिव्ह आहे ना. तू माझ्यासमोर अशीच बसून राहा. मला बघू देत ना माझी रंगात नाहून निघालेली बायको, कारण ती मला पुन्हा 1 वर्षानंतरच बघायला मिळणार आहे. हा गुलाबी ॲट्रॅक्टिव्ह रंग गालांचा. त्या क्षणी सायलीला चुनकतीच सुरू होते आणि तेव्हाच अर्जुन आता तिला किस करायला जाणार. अचानकच फोन वाजतो. अर्जुन चिडतो, बॅड टायमिंग. पण आता धक्कादायक बातमी समोर येते. अर्जुन ज्या क्षणी मेसेज चेक करतो तेव्हा सायलीला तो सांगतो की ब्लड रिपोर्ट आलाय. सायली विचारते की काय काय आहे ग्रुप. अर्जुन जेव्हा आपला फोन दाखवतो समोरचं सत्य पाहून सायलीच हादरून जाते. तन्वीचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे. गेले 3 वर्ष लपून राहिलेलं गूढ सत्य अखेर आता सायली अर्जुनने शोधूनच काढलेलं असतं की प्रिया खोटी तन्वी बनून वावरते आणि सुभेदार किल्लेदारांची फसवणूक करते. आता सायली अर्जुन दोघेही चक्क हैराण झालेले असतात. म्हणजे हे कसं काय शक्य आहे, हे कसं काय घडू शकतं. त्यांचं डोकं अक्षरशः सैरभैर होतं. सायली आता अर्जुनला विचारते की प्रतिमा आत्या आणि प्रियाचा ब्लड ग्रुप एकच असायला हवा आहे ना, पण तो सारखा नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तसं नाही, आई आणि मुलीचा ब्लड ग्रुप सेमच असेल असं नसतं. हो, पण आपल्याला सिनियर असं म्हणाला होता की त्याने लहान असताना तन्वीचा ब्लड ग्रुप चेक केला आहे आणि तिचा ब्लड ग्रुप प्रतिमा आत्याचे मॅच झाला आहे. ओ निगेटिव्ह. सायली विचारते की याचा अर्थ. अर्जुन म्हणतो की याचा अर्थ मला जो वाटतोय तो तुलाही वाटतोय का. तेव्हा सायली बॉम्ब फोडते की म्हणजे म्हणजे ही प्रिया तन्वी नाहीच आहे. म्हणजे प्रतिमा आत्यांची मुलगी तन्वी आणि आत्ताची प्रतिमा आत्यांची मुलगी बनून आलेली प्रिया आहे. या दोन्ही मुली वेगवेगळ्या आहेत. आता इतकं मोठं सत्य यांच्यासमोर येतं. आता मात्र सायली अर्जुनला पूर्वीपासूनचे सगळे प्रसंग आठवायला लागतात. कावेबाज प्रिया असं न तसं सुभेदारांच्या घरात नक्कीच शिरली तरी कशी, ते सगळं त्याला आठवतं. त्याच्या नजरेसमोर उभं राहतं की प्रिया पहिल्यांदा तन्वी म्हणून अर्जुनला भेटली होती. त्यानंतर पूर्णाजीने हट्ट धरला होता अर्जुनने प्रियाशीच लग्न करावं, म्हणजे तन्वीशी. अचानकच प्रिया पुन्हा अर्जुन तिला मिळाला नाही म्हणून अश्विनशी लग्न करून सुभेदारांच्या घरात शिरले. सायलीला लग्नाचा प्रसंग आठवतो की जी जेव्हा लग्न करून सुभेदारांच्या घरात आली होती तेव्हा तिला कळलं होतं की अर्जुनचं लग्न ऑलरेडी प्रियासोबत होणार होतं. त्यावेळी प्रियाने घातलेला तमाशा, घरातले सर्वच जण चिडलेले, ते सगळे प्रसंग अचानक त्यांना आठवतात. तेव्हा सायली अचानकच म्हणते की याचा अर्थ प्रिया प्रतिमातेची मुलगीच नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हा ब्लड ग्रुप इतकाच पुरावा आपल्याकडे असून उपयोग नाही आहे. कदाचित असंही होऊ शकतं की त्यावेळी सिनियरला वाटलं असेल प्रतिमा आत्या आणि तन्वीचा ब्लड ग्रुप मॅच होतोय. कदाचित तो सिनियरशी सुद्धा मॅच होऊ शकत असेल तर आपणला आधी सिनियरचे ब्लड ग्रुप टेस्ट करूयात. तेव्हा सायली म्हणते की त्यांचं रक्तगट आपल्याला ब्लड कॅम्पमध्ये मिळू शकतं ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी पटकन त्यांना कॉल करतो आणि ब्लड रिपोर्ट मागून घेतो. आता एक्साइटमेंटमध्ये सायली विचारते, आपण याबद्दल अश्विन भाऊजींना सांगायचं का. पण अर्जुन आता सायलीला नाण्याची दुसरी बाजू दाखवतो. तुला खरंच असं वाटतं की अश्विन आपल्या बोलण्यावरती विश्वास ठेवेल. अगं अश्विन नवरा आहे तिचा. ज्यावेळी तन्वी चुकते त्यावेळी तो तिला ओरडतो, रागावतो तिच्यावरती, पण नंतर माफही करतो. तुला खरंच असं वाटतं. जर आपण त्याला ही गोष्ट सांगितली ना तर मग तो आधी जाऊन तिला जाब विचारेल आणि तन्वी सावध होईल. तेच नको आहे आपल्याला. सायली अर्जुनला सुचवते की ठीक आहे, आपण अश्विन भाऊजींना नको बोलूयात, पण वेगळ्या कुठल्या तरी डॉक्टरला विचारूयात.
अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मी फोन लावतो. काही वेळानंतर कल्पना, प्रताप दोघेही बाहेर येतात. पूर्णाची, अश्विन तिथेच बसलेले असतात. आता कल्पना इतकी थकलेली असते. ती म्हणते की आज इतकं दमायला झालं ना, म्हणजे मी मुलांना सांगितलं होतं की मी आज बसूनच राहणार आहे. पण चैतन्य आणि अर्जुन, त्या दोघांच्या अंगात असं काही संचारलं होतं ना, की शेवटी त्याने मला नाचायला नेलंच. तेव्हा पूर्णाजी म्हणते की तुझी कंबर गेली आणि माझे बसून पाय गेलेत. पण धुळवडीचा सण हा असाच असतो गं. शरीर थकतं, पण मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. तेव्हा प्रताप म्हणतो की करेक्ट. आणि कसं आहे, उलट कल्पना विचार कर, आपली मुलं धुळवड आपल्यासोबत साजरी करतात. म्हणजे ती आपल्याला त्यांच्याजोगं समजतात. आता इकडे प्रियाचा एक नवीनच ड्रामा चालू होतो. प्रिया एका टबमध्ये गरम पाणी घेऊन येते. प्रतापच्या पायाशी ठेवते आणि म्हणते की आई बाबा, तुम्ही थकला आहात ना खूप. मी ना गरम पाण्यामध्ये मीठ टाकून आणले. याच्यात पाय ठेवून बसा, म्हणजे शरीराचा सगळा थकवा जाईल. थांबा, मी तुझ्यासाठी आणले आई. आता कल्पनाला मामी म्हणता म्हणता हिने आई बाबाच चालू केलं. नंतर ती टब कल्पनाच्या पुढेही आणून टेकते. हां, आता दोघेही पाय ठेवा, म्हणजे थकवा बघा लगेच निघून जाईल. आता घरातल्यानं इतकं अजब वाटत असतं. अश्विन मात्र प्रियाचं तोंड भरून कौतुक करतो. वा तन्वी, अगं मला तर हे सुचलंच नाही. तुला बरं लक्षात आलं गं. हो, कारण अश्विनची अक्कल नको तिथेच बंद पडते. जेव्हा प्रियाची साथ द्यायची असते, तिची बाजू घ्यायची असते, याचा मेंदू बरोबर चालतो. पण कल्पना बघा, ती सरळ सांगून टाकते की नाही नको, आम्हाला काय गरम पाण्यात पाय वगैरे ठेवायचे नाही आहेत. आता हा कळवणीने विनंती करतो त्याच्या बायकोच्या बाजूने, मम्मा प्लीज, तन्वीने इतकं मनापासून तुमच्यासाठी केलं आहे ना, आणि तन्वीच्या बाबतीत तुम्ही ज्या काही अवतीभोवती भिंती बांधून घेतल्यात ना, प्लीज त्या पाडा. ती तुमच्यासाठी किती करते कधीतरी तेही बघा. आता सासूपणाच्या आव्हानात प्रिया समजावण्याची नाटकं करते. अश्विन प्लीज, चिडू नकोस ना त्यांच्यावरती. तू शांत राहा ना अश्विन. आता ती घरातल्यांना विनंती करते की आई बाबा, पूर्णाची, तुम्ही असं समजा की हे मी नाही तर खास तुमच्यासाठी सायलीने केले. आता तरी ठेवाल ना पाय. बिचारा अश्विनला इतकी दया येते आपल्या बायकोवरती. प्रिया धावतच किचनमध्ये जाते. पूर्णाची थांबा, मी तुझ्यासाठीही घेऊन येते. आता हा इतकं त्यांना विनवण्या करतो की पूर्णाची, मम्मा, डॅड प्लीज, हे फक्त तन्वीने तुमच्यासाठी केलं आहे म्हणून तुम्ही का हट्ट धरताय. प्लीज ठेवा ना पाय. तुम्हालाही माहिती आहे ना की गरम पाण्यामध्ये पाय ठेवल्यानंतर तुम्हाला बरंच वाटणार आहे. तरीसुद्धा इतका हट्टीपणा करताय. सोडा ना तो राग. शेवटी आता अश्विनच्या शब्दाखातर फक्त ते त्या गरम पाण्यात पाय ठेवतात. प्रियाला इतकं भारी वाटत असतं. पूर्णाची तोंडातच पुटपुटते, हिच्यावरती कोणी जादूटोणा तर केला नाही आहे ना. इतक्यातच तिथे विमलही टपकते. विमल आता कल्पनाला विचारते की मी तुम्हा सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते. पण आता इथेही चमत्कार घडतो. प्रिया म्हणते की विमल थांब, मी घरातल्या सगळ्यांसाठी कॉफी बनवली आहे. इतकं आश्चर्याने बघतात ना प्रियाकडे. प्रिया धावतच किचनमध्ये जाते. इतक्यात सायली अर्जुनच येतात. सायली अर्जुन म्हणतात की पूर्णाची, आम्ही बाहेर जाऊन येतोय. पूर्णाची म्हणते की अरे, म्हणजे तुम्ही थकला नाही आहात. तुझे माता म्हातारे बघ कसले थकलेत, साधं यांना जागचं उठवतही नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय आहे ना पूर्णाची, आम्ही अजून म्हातारे झालो नाही आहोत ना, त्यामुळे मला माझ्या बायकोसोबत आता एका लाँग ड्राईव्हला जायचं आहे. मगाशी सर्वच जण तुम्ही बाहेर होतात म्हणून मग आम्हाला माझ्या बायकोसोबत सुद्धा रोमॅन्टिक सणही साजरा करता आला नाही. आता सायली इतकी लाजते. अर्जुन सगळ्यांसमोरच हे बोलत असतो. ती त्याला चिमटा काढते. अर्जुन मुद्दामच म्हणतो की हो हो बायको, धीर धर. किती ती घाई. आता तर सायली आपला चेहराच लपवते. सर्वजण हसत असतात. कल्पना म्हणते की अच्छा अर्जुन, उगाचच आम्ही सगळेजण तुला रंग लावायला बाहेर आलो. खरं तर तुम्हा दोघांनाच पाठवायला हवं होतं. अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली मम्मा, चुकलंच तुमचं. सायली पुन्हा चिमटा काढते. अर्जुन म्हणतो की धीर धर बायको. तेव्हा सर्वजण पुन्हा हसतात. आता प्रताप म्हणतो की ए बाबा, जात बाबा तुझ्या बायकोला घेऊन, नाहीतर तुमची रोमॅन्टिक लाँग ड्राईव्ह जी आहे आमच्याच समोर साजरी व्हायची. ते इतके चिडवतात त्यांना. पण प्रियाला मात्र एक डाऊट येतो. खरंच लाँग ड्राईव्हसाठी रोमॅन्टिक झालेत
की काही कारण काढून भलत्याच ठिकाणी निघालेत. आता ते दोघेही जाणार. प्रिया नावाची काळी मांजर आडवी येतेच. ती अचानकच मागून टोकते की सायली अर्जुन, प्लीज थांबा ना थोडा वेळ. मी सगळ्यांसाठी कॉफी बनवली आहे, तेवढी घेऊन जा. सायली तिच्या तोंडावरच सांगते की नको, आम्हाला प्यायचीच नाही आहे. आणि ती अर्जुनला घेऊन निघून जाते. तेव्हा प्रताप प्रियाला भानावर आणतो की हॅलो, नाही म्हणजे कॉफी आत्ताच मिळणार आहे की थंड झाल्यानंतर. तेव्हा प्रिया सगळ्यांना कॉफी देऊन टाकते. आता इकडे सचिन परतलेला असतो. अस्मिता त्याला विचारते, काय रे सचिन, आज धुळवडीचा सण होता आणि तू माझ्यासोबत थांबलाही नाहीस. तेव्हा सचिन बघा अस्मिताला कसा भरीवर घालतोय, म्हणजे घरच्यांच्याच विरोधात भडकवतोय. अस्मी, मी माझ्या आईबाबांकडे गेलो होतो अगं. तुझ्या घरातले कोणीही माझ्याशी धड नीट बोलतही नाही. काल तुम्हाला म्हणालीस म्हणून मी थांबलो की नाही, पण बघितलंस ना काय झालं. कोणीही माझ्याशी एक अक्षरही बोललं नाही. मग आज म्हटलं की नकोच ते आपल्याला. काल मला इतकं एकटं वाटलं होतं म्हणून मी आईबाबांकडे निघून गेलो. तेव्हा अस्मिता उठते आणि म्हणते की पण सचिन, आता तरी तुम्हाला रंग लावू शकतोस ना. आता प्रिया तेथून पास होत असते, पण चोरून ती बोलणं ऐकते त्या दोघांचं. आता सचिन अस्मिताला म्हणतो की वेडी आहेस का तू अस्मी? अगं रंग कशाला लावायचा आहे? काही ॲलर्जी वगैरे झाली, इन्फेक्शन झालं तर उगाचच बाळाला प्रॉब्लेम नको ना. तू आराम कर, मी फ्रेश होऊन आलो. बिचारे अस्मिताला इतकं वाईट वाटतं, कारण दिवसभर किती आतुरतेने तिने वाट बघितली होती सचिनची. तिचा मूड सगळा स्पॉईल होऊन जातो आणि प्रियाला दिसते इथे सगळ्यात मोठी संधी अस्मिताला आपल्या बाजूने वळवण्याची. अस्मिता आरशाजवळ जाते आणि स्वतःशीच बोलते, सचिन, मी आपल्यासाठी धुळवडीसाठी इको फ्रेंडली रंग आणले होते. अरे मला तुला रंग लावायचा होता. तू घरी परत आला आहेस, पण साधं मी तुझ्याशी साधं तुम्हाला रंगसुद्धा लावला नाही आहेस. आपल्यामध्ये हे अंतर काय? आता मात्र प्रिया इतकी खुश होते. अस्मिताची तुखरी नस मला सापडली. आता बरोबर याचा वापर करून तिला माझ्या बाजूने कसं वळवते. तिकडे प्रिया अजूनही त्याच भ्रमात आहे की तिने सायली अर्जुनला मूर्खात काढलं आहे किंवा त्यांचा प्लॅन चौपट केला आहे. पण इकडे सायली अर्जुनला अजून एक भलतंच सत्य समजतं, म्हणजे आत्तापर्यंत लपलेलं सगळ्यात मोठं सत्य. आता ते तिघांचे म्हणजे प्रतिमा, प्रिया, रविराज तिघांचे सुद्धा ब्लड रिपोर्ट घेऊन एका वेगळ्या डॉक्टरची भेट घेतात. आता ते डॉक्टर जेव्हा ते रिपोर्ट चेक करतात तेव्हा अर्जुन सायलीला धक्कादायक बातमी सांगतात. शे, मेडिकली हे सगळं शक्यच नाही आहे. अर्जुन विचारतो की डॉक्टर, तुम्ही नीट एक्सप्लेन करून सांगाल का नक्की काय झालं आहे? तेव्हा ते म्हणतात की वडिलांचं ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह, आईचा ओ निगेटिव्ह आहे. मग मुलीचा ए बी पॉझिटिव्ह कसा काय असू शकतो? अर्जुन विचारतो की म्हणजे? तेव्हा डॉक्टर समजावतात की एकतर मुलीचा ए ब्लड ग्रुप असायला किंवा पाहिजे किंवा ओ निगेटिव्ह तरी. आता तर त्या दोघांची खात्रीच पडते की प्रिया खरोखरच प्रतिमा रविराजांची मुलगी नाहीच आहे. सायली आता डॉक्टरांना स्पष्ट विचारते की या रिपोर्टप्रमाणे तन्वी रविराज प्रतिमाचे मुलगे आहे हे किती टक्के सांगू शकता? डॉक्टर धमाकाच करतात, 0%. कारण या ब्लड रिपोर्टप्रमाणे तन्वी सुभेदार ही मुलगी प्रतिमा रविराज किल्लेदारांची मुलगी असूच शकत नाही. आणि मग काय, नागोबाने टाकलेलं कोड्याचं उत्तर आता सहज सापडलेलं असतं. गेले 3 वर्ष लपलेलं सत्य आत्ता यांच्यासमोर आले. आता मात्र सत्य कळल्यानंतर अर्जुन इतका चवताळलेला असतो की तो भराभरा पुढे चालत येतो. सायलीही तिथे येते. तेव्हा सायली विचार करते की ही प्रिया रविराज काका प्रतिमा आत्याची मुलगी नाहीच आहे. अर्जुन म्हणतो की म्हणजे ती खोटं वागली आपल्याशी, तन्वी असल्याचं नाटक केलं, फसवणूक केली आपली, माझ्या घरच्यांच्या इमोशनशी खेळली, माझ्या भावासोबत खोटं प्रेमाचं नाटक केलं. पण तिची ही नाटकं आता इथेच बस. आज मी तिला घराबाहेर काढणारही आहे आणि पोलिसांच्या मध्ये कंप्लेंटसुद्धा देणार आहे. सायलीचं काहीच ऐकून न घेता तो तसाच निघून जातो. आता इकडे सुभेदारांच्या घरी सुमन, रविराज, प्रतिमा तिघेही एकत्र असतात. सुमन काकू विचारते, भाऊजी, आपण आता पूर्णाईंच्या आग्रहाखातर धुळवलीपर्यंत राहिलो, पण आपण आता आपल्या घरी जायला हवं आहे ना?
रविराज म्हणतात की तोच विचार माझाही होता, पण तिथे गेल्यानंतर त्रास तुलाच होणार आहे. तेव्हा सुमन काकू समजूतदारपणे बोलते की भाऊजी, त्याला आता काय इलाज आहे? यांनी केलेल्या चुका आपल्याला सतत आठवत राहतील. म्हणून काय आपण आता तिथे जाणं आणि जगणं आपल्या घरी सोडूनच द्यायचं आहे का? रविराजांना खरंच कौतुक वाटतं तिचं. म्हणजे किती मोठा धक्का ती पचवण्याचा, सहन करण्याचा प्रयत्न करते. रविराज जेव्हा प्रतिमाला विचारतात, आपण आपल्या घरी जाऊया चालेल ना? प्रतिमा तंद्रीत असते. रविराज पुन्हा तिला भानावर आणतात. प्रतिमा म्हणते की हो. सुमन काकू म्हणतात की कसला विचार करताय तुम्ही? प्रतिमाला इतकं जिव्हारी लागलेलं असतं. ती विचारते की म्हणजे काल माझ्या इतकं जीवावर बेतलं होतं. मला रक्ताची गरज होती. तरीसुद्धा तन्वीने मला रक्त नाही दिलं. हॉस्पिटलमधून घरी हॉस्पिटलमध्ये पोहोचायला इतका वेळ लागतो का हो? म्हणजे तिने मला रक्त देणं मुद्दाम टाळलं असेल का? रविराज तर स्पष्ट सांगतात, मला तिच्याबद्दल काहीही विचारू नकोस. तेव्हा सुमन काकू म्हणते की हो, मला हे सगळं विचित्रच वाटलं. अश्विनचा फोन आला होता तेव्हा घरूनही निघायला ती खूप टाळाटाळ करत होती. आम्ही सगळ्यांनी आग्रह धरला तेव्हा कुठे ती बाहेर पडली. पण एवढं करून ती शेवटी हॉस्पिटलला पोहोचलीच नाही. तेव्हा प्रतिमा म्हणते की तन्वीला साधं मला 2 थेंब रक्तही द्यावंसं वाटलं नाही. रविराज म्हणतात की कारण तन्वी एक नंबरची स्वार्थी आणि अप्पलपोटी मुलगी आहे प्रतिमा. प्रतिमा विचारते की पण आपल्या आईच्याच बाबतीत कुठली मुलगी अशी वागू शकते? रविराज म्हणतात की प्रतिमा, खरं तर आपलंच दुर्दैव आहे. उलट आपलं सुदैव आहे की सायलीने तुला रक्त दिलं. तेव्हा सुमन काकू कौतुकाने म्हणते की खरंच आपण गमतीगमतीमध्ये सतत म्हणत असतो की सायलीच तुमची मुलगी शोभते. आज हे तिने सिद्धही करून दाखवलं. आणि तन्वी कशी वागली आहे? रविराज आता ताकीद देतात की बस झाला तो विषय. रविराज सुमन काकूला सांगतात की चला सामान आवरायला घ्या आता. इकडे अश्विन भलताच खुश असतो प्रियावरती. तो कौतुकाने तिच्याकडे पाहत तितकंच कौतुक करतो की तन्वी, गेले काही दिवस बघतोय मी की तू सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करतेस. बाकीच्यांना दिसो अथवा न दिसो, मला तर तुझे सगळे प्रयत्न दिसत आहेत. तेव्हा प्रिया अश्विनला घट्ट मिठी मारते. त्याच्याशी प्रेमाने बोलते. खरं तर प्रेमाचंच जाळं टाकून ती अश्विनला असा काही अडकवून ठेवते. अश्विन, हे सगळं तुझ्यामुळेच तर शक्य होत आहे ना रे. म्हणजे मी कधी चुकले तर हक्काने माझे कानही ओढतोस आणि कधी मी माझ्या मूळ स्वभावासारखे प्रेमाने वागले तर सगळ्यात आधी कौतुक करायला तूच असतोस. हे बघ तन्वी, तो आश्रमात वाढली आहेस त्यामुळे काही माणसांबद्दल तुझ्या मनात आडी होती. पण आता या घरात आल्यापासून तुला घरातल्यांचं प्रेम मिळतंय. त्यामुळे ती आडीही आता दूर होते. आणि बघ, हळूहळू तू सगळ्यांचं मन जिंकशील. प्रिया मनात कपटी विचार करते. जिंकावं तर लागेलच ना रे अश्विन. तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात कशा येतील? अश्विनला ती सांगते की अश्विन, बरं चल, मला किचनमध्ये काम आहे, मी जाऊन येते. आता प्रिया निघून जाते आणि प्रियाचा फोन वाजतो मागे. अश्विन तिला 2-3 हाकाही देतो की तन्वी, अगं तुझा फोन वाजतोय. शेवटी प्रिया परत आली नाही म्हणून जेव्हा तो फोन रिसीव्ह करतो अश्विनला धक्का बसतो. ॲडव्होकेट. आता ॲडव्होकेट केंडे तिकडून विचारतो की मॅडम, अहो तुम्ही एक केस डिस्कस करायला आला होतात माझ्याकडे काल आणि आज भलत्याच केसचे पेपर्स पाठवले आहेत. नक्की तुम्हाला डिवोर्स केस फाईल करायची आहे का? आता अश्विन पुढे काही विचारणार त्याआधीच प्रिया तिथे टपकते. थोडक्यात प्रिया वाचते. अश्विनकडून फोन काढून घेते आणि जेव्हा ती विचारते कोण आहे, ॲडव्होकेट केंडे. कळल्यानंतर मग प्रिया त्याच्याशी बोलते की अहो नाही, मी का तुमच्याकडे माझी केस देईन? माझे बाबा आणि माझा दीर दोघे इतके मोठे वकील असताना मी तुमच्याकडे कशाला येईन? तो विचारतो की तन्वी सुभेदारांचा नंबर आहे ना? प्रिया म्हणते की नाही हो आणि फोन ठेवून देते. अश्विन संशयाने विचारतो की हा तुला का कॉल करतोय? तेव्हा प्रिया म्हणते की रॉंग नंबर होता रे. मी म्हटलं ना, म्हणजे तो मला विचारत होता की तुम्ही तनुश्री मॅडम ना? मग मी त्यांना सांगितलं की हा रॉंग नंबर आहे असं. मी जाऊन आली हा. आणि प्रिया कल्टी मारते पटकन. आता बाहेर प्रिया कल्पना प्रतापला पाहून मुद्दामच चांगुलपणाचं नाटक करते. विमलला विचारते की
मी काही मदत करू का? आता विमल तिला टोमणा मारते की कशाला नाही म्हणजे मी करते ना. तेव्हा कल्पनाही टोमणे मारते की काय हो, नाही म्हणजे विचारून कोणीही मदत केलं तर नाहीच बनेल ना, स्वतःहून मदत करायची. प्रिया आता डोक्यात मारून घेते की अरे हो, मीच जाते. इतक्यातच अर्जुन भडकलेला असतो आणि नेमका तो दारात येतो. मोठ्यानेच तो हाक मारतो की तन्वी. आता सायली कशीबशी त्याच्या मागे धावत येते. अर्जुन नुसतं खाऊ का गिळू करतो तिला. आता प्रताप धक्क्याने विचारतो की अरे अर्जुन काय झालंय? आता अर्जुन पुढे काही बोलणार त्यात सायली पटकन परिस्थिती सावरते. अहो ही चांगलं वागण्याचं नाटक करते, काही बदललेली वगैरे नाही आहे ही, असंच म्हणायचं होतं यांना. देवळातच काय जाते, सगळ्यांची सेवाच काय करते, हे फक्त खोटेपणाचं ढोंग चालू आहे. हिच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नका. अर्जुन भडकतो की सायली तू. तेव्हा सायली म्हणते की अहो मी हिला पाठीशी घालत नाही आहे, पण सगळ्यांना तेच सांगते. आताही ती नाटकच करत होती स्वयंपाकघरात जाऊन मदत करण्याचं. अर्जुनला कळून चुकतं की सायलीमध्येच अशी का बोलली, कारण तसे भक्कम पुरावे अजूनही अर्जुनकडे नाही आहेत प्रियाविरोधात. आणि आता जर जर अर्जुनने काही पाऊल उचललं तर मग घरात मोठा राडा होऊ शकतो. म्हणून सायलीने वेळीच परिस्थिती हाताळली. हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. रविराज, प्रतिमा, सुमन काकू आता जायला निघालेले असतात. प्रियाची थेरं चालूच असतात. हात जोडून ती विनवण्या करते, प्लीज आई थोडे दिवस अजून राहा ना. तेव्हा अर्जुन भडकतो आणि तो इतका चवताळलेला असतो तिच्यावरती, तन्वी तुझी नाटकं अजून सुरूच आहेत. अगं जेव्हा प्रतिमा त्याला रक्त द्यायची गरज होती तेव्हा नाही आलीस तू. 1.5 तास कुठे भटकत होतीस आणि आता प्रेम दाखवतेस. आता सत्य लवकरच समोर येणार आहे. पण प्रिया आता अस्मितेचा वापर करायचं म्हणते. आता कळलेलं सत्य अर्जुन सर्वांसमोर कसं आणेल?